नमस्कार मित्रो, मुकुंद बन मराठी भक्तिमय या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर मित्रहो, मी सकाळीच सांगितल्याप्रमाणे जंगलातील रहस्यमय लडकी हे मुलगी, चमत्कारी मुलगी, जिचा पुढचा भाग तुम्हाला सांगायचा होता, तर ती कथा आपण सुरू करूयात। मित्रांनो, कालपर्यंत आपण पाहिलं होतं, जो पारस नावाचा मुलगा असतो, मिस्त्री काम करत असतो, एका ठेकेदाराच्या हाताखाली रोडवरील पुलाचं काम करणारा हा मिस्त्री, आणि त्याची आणि त्या जंगलातील रहस्यमय मुलीची त्या देवीच्या मंदिरामध्ये भेट होते। ह्या सर्व कथा आपण 2-3 भागामध्ये पाहिल्यात, आणि आता हा चौथा भाग आपण सुरू करणार आहोत। यामध्ये त्याच्यासोबत काम करणारे जे वयोवृद्ध मिस्त्री असतात, म्हणजे तो काका म्हणतो त्यांना ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्याच्या मनामध्ये खूप भीती भरून देतात ते काका, आणि सांगतात की पारस, तू या मुलीपासून सावध राहा, ही मुलगी नक्कीच चुडेल आहे, आणि ह्या अशा असणाऱ्या ज्या चुडेल असतात, ज्या पिशाचिनी असतात, अशाच प्रकारचं आपलं रूप बदलतात, आपल्या मोहजालामध्ये त्या व्यक्तीला अडकवून ठेवतात, प्रेमाचं नाटक करतात, आणि त्यांचा त्या ठिकाणी मनोदय पूर्ण झाल्यानंतर त्या माणसाचा प्राण घेऊन त्याचं रक्त पितात व त्याचा आत्मा आपल्यासोबत घेऊन जातात, अशी भीती त्याच्या मनामध्ये घालून दिलेली असते। आणि हा पारस देखील मग त्या ठिकाणी घाबरलेला असतो। काका त्याला आपल्याजवळचे पैसे देतात आणि सांगतात, तू इथं आता एक क्षणभर देखील राहू नको, आणि तू इथून निघून गेलास तरच ती मुलगी या ठिकाणी तुझा पिच्छा सोडेल, नसता तुझा पिच्छा सोडणार नाही। मग पारस काकांचे पैसे घेऊन बसमध्ये बसून रात्रभर प्रवास करतो। ज्या साईटवर त्यांचं काम चालू असतं त्या ठेकेदाराकडे, म्हणजे गुत्तेदाराकडे जातो। सकाळी 6-7च्या दरम्यान हा ज्यावेळेस त्या साईटवर पोहोचतो, तेव्हा पाहतो का सर्व त्यांचे जे काम करणारे लेबर वगैरे असतात, आणि तो ठेकेदार रमेश हा देखील त्या ठिकाणी असतो। ठेकेदार ब्रश करत असतो, बाकीचे कामगार आपापल्या कामामध्ये व्यस्त झालेले असतात, कोणी आंघोळीची तयारी करत असतं, कोणी नाश्त्याची डब्याची तयारी करत असतं, असे प्रत्येकजण आपापल्या कामाच्या घाई गडबडीत असतात। आणि तेवढ्यात हा पारस त्या ठिकाणी जाऊन पोहोचतो। पारसला पाहिल्याबरोबर त्या गुत्तेदाराच्या कपाळाला आठ्या पडतात। तो त्याच्यावर ओरडतो आणि बोलायला लागतो, इकडे तू अगोदर माझ्याजवळ ये, तू इथे का बरं आलास? मी तुला देखरेख करण्याकरता त्या ठिकाणी ठेवलं होतं, आणि आपल्या या पूर्ण टीममध्ये तूच एकमेव असा आहेस की या ठिकाणी थोडाफार शिकलेला आहेस, हुशार आहेस, आणि माझ्या पश्चात त्या ठिकाणी कोणी ऑफिसर जर कामाची चौकशी करण्याकरता आले तर त्यांचा सामना तू करशील, त्यांना व्यवस्थित सर्व प्रकारचं त्या ठिकाणी समजून सांगशील, हा हेतू मनामध्ये ठेवूनच मी तुला त्या ठिकाणी त्या साईटवर ठेवलेलं होतं। असं ज्यावेळेस ते काका तो गुत्तेदार पारसला सांगतात, तेव्हा मात्र हा पारस मग त्या ठिकाणी गोंधळून गेलेला असतो, आणि बोलतो त्या गुत्तेदारांना, तुम्ही माझं म्हणणं तर ऐकून घ्या, मी काय या ठिकाणी आलो। परंतु तो ठेकेदार काही एक ऐकायच्या मनस्थितीत नसतो, सारखा त्याच्यावर रागावत असतो, ओरडत असतो, आणि तो आल्या पावली परत जा, त्या साईटवरच जा, असा आग्रह तो त्या ठिकाणी धरलेला असतो त्या ठेकेदाराने। त्यातले काही जे वयोवृद्ध लेबर असतात, ते लेबर देखील त्या गुत्तेदाराला समजावतात, अहो एक वेळ त्याचं म्हणणं काय ते म्हणणं तर ऐकून घ्या। असं ज्यावेळेस ते म्हणतात, तेव्हा मात्र मग थोडा वेळ हा शांत बसतो, आणि मग विचारतो, सांग का तू या ठिकाणी आलास, काय तुला अडचण आहे त्या ठिकाणी? तेव्हा मग त्याच्या बाबतीत घडलेली सर्व हकीकत हा पारस त्या ठिकाणी सांगतो। ती हकीकत ऐकल्यानंतर त्या ठेकेदाराला हसू येतं, आणि तो म्हणतो, बरोबर आहे, तूच जणू काय मदनाचा पुतळा आहेस, नाही का? आपल्या टीममध्ये सर्व सुंदर असणारा तूच, बाकीचे सर्व काय कुरूप आहेत, तरुण मुलं नाहीत आमच्याकडे, आणि हे सर्व लेबर माझ्याकडे जवळपास 4 ते 5 वर्षापासून काम करतात। एखाद्याला पण आतापर्यंत अशा प्रकारची कोणी भूत पिशाच्च हडळ चुडेल का बरं त्यांना भेटली नाही, का त्यांच्यासोबत प्रेम केलं नाही, आणि तूच कसा तिच्या तावडीत सापडला? तू उगं काहीतरी खोटं नाटक करू नको, आणि तू ती कामावर परत जा, आणि तुला जर काम नसेल करायचं तर मग काम सोडून तू आपल्या घरी निघून जा। आता मजबूर असतो बिचारा पारस, घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची,
जेमतेम त्या ठिकाणी एवढीच त्याला मजुरी मिळायची की त्याचं आणि त्याच्या कुटुंबाचं भरणपोषण त्यामध्ये व्हायचं. नाईलाज झाला आणि मग तो त्या ठिकाणी आपल्या ठेकेदाराला बोलू लागला, ठीक आहे मी जातो त्या ठिकाणी, पण मला आता जायला पैसे तर द्या. पैसे पण नाहीत माझ्याकडे जायला, खायला प्यायला पण पैसे नाहीत. तेव्हा भणभण करत रागातच त्या ठिकाणी ठेकेदार आपल्या झोपडीत जातो. पैसे थोडेफार घेऊन त्या पारसच्या हातावर ठेवतो आणि खबरदार म्हणतो, यापुढं जर का तू साईड सोडून गेलास तर मग माझ्याशी गाठ आहे. आणि आता तू ही जी चूक केलीस, या चुकीची शिक्षा म्हणून तुझा 10 दिवसाचा पगार मी या ठिकाणी कापणार आहे, असं बोलतो हा रमेश ठेकेदार. आणि पारस मग खाली मान घालून निमूटपणे त्याचं बोलणं ऐकून घेत असतो. पैसे घेऊन नाश्ता वगैरे करून त्या ठिकाणाहून निघतो. परत बसमध्ये परतीचा प्रवास सुरू होतो. रात्रीच्या वेळेला आपल्या पहिल्या साईटवर त्या ठिकाणी जाऊन पोहोचतो. पण त्या साईटवर जाण्याकरता बसस्टँडपासून जो रस्ता असतो, नेमकं त्या जंगलाच्या बाजूनच गेलेला रस्ता. जसा जसा त्या जंगलाच्या त्या रोडवरून हा चालायला लागतो, पारसला त्या ठिकाणी भीती वाटायला लागते आणि म्हणतो, या ठिकाणीच ही मुलगी मला भेटणार नाही ना, काय माझं बरं वाईट तर करणार नाही ना, अशा प्रकारचे नाही ते विचार पारसच्या मनामध्ये येऊ लागतात. साधारणतः 7:30-8च्या दरम्यान हा त्या झोपडीजवळ जाऊन पोहोचतो. तेव्हा त्याचे जे जोडीदार असतात काका, ते रात्रीच्या जेवणाची तयारी करत असतात. पारसला पाहिल्याबरोबर ते देखील रागावतात, अरे पारस, तू गेलाच नाहीस का? मी तुला जायला सांगितलं होतं ना, तू इथंच या ठिकाणी टाईमपास करत थांबलास का? तुझ्या मनातून ती मुलगी निघून जात नाही का? अशा प्रकारचं उलटसुलट ते काका देखील पारसला बोलू लागतात. तेव्हा पारस त्यांना सांगतो, नाही काका, मी आपल्या त्या साईटवर गेलो होतो, आपल्या ठेकेदाराला देखील भेटलो. ठेकेदाराला भेटल्यानंतर ठेकेदारानं माझं काहीही म्हणणं ऐकून त्या ठिकाणी घेतलं नाही, उलट मलाच त्या ठिकाणी बोलला, तुम्हाला देखील नावबोट त्या ठिकाणी ठेवू लागला आणि धमकी दिली की जर मी या साईटवर परत नाही आलो तर 10 दिवसाचा पगार तुमचा आणि माझा दोघांचाही कापेल. असं त्यानं मला बोलल्यानंतर माझा नाईलाज झाला आणि मला या ठिकाणी परत यावं लागलं. असं जेव्हा पारस सांगतो, ते ठेकेदार काका जे असतात ते देखील त्या ठिकाणी निमूटपणे शांत बसतात. ठीक आहे, जाऊ दे, जे झालं ते झालं, पण आता तुझं जेवण राहिलं असेल ना, थांब, आता मी एकट्यापुरतंच बनवलं होतं, आणखीन थोडासा भात वाढवतो आणि थोडीशी भाजी वाढवतो. असं बोलून काका रात्रीचं जेवण त्या ठिकाणी दोघांचं बनवतात. दोघेजण जेवण करतात आणि मग जेवण झाल्यानंतर आजूबाजूलाच त्या ठिकाणी शेजारी दोघांची त्या ठिकाणी अंथरुणावर घालतात. त्या अंथरुणावर पडल्यानंतर हा पारस आणि काका त्याच्या मनामध्ये सारखी ती भीती मनामध्ये बसवत असतात की जेणेकरून याच्या मनातून ती मुलगी निघून जावी पारसची. कारण त्यांचा हेतू दुसरा काहीच नसतो. त्यांना पारसचा स्वभाव खूप आवडलेला असतो, मनमिळावू असणारा गरीब कुटुंबातला हा मुलगा, आणि याचं काही वाईट होऊ नये हा हेतू त्या काकांचा होता. म्हणून त्याच्या काळजीपोटी हे सर्व काही त्या ठिकाणी ते काका करत असतात. आणि असं करता करता दोघांना झोप लागते आणि नेमकं त्या दिवशी काहीच होत नाही. ती मुलगी येत नाही, पारसलाही स्वप्न पडत नाही, काहीच नाही. सकाळ होते. सकाळ झाल्यानंतर परत आपला रोजच्या नित्यनेमाप्रमाणे स्नान वगैरे आटोपून सकाळचा नाश्ता करणं, साईटवर फेरफटका मारणं, हा त्याचा दिनक्रम सुरू असतो. परंतु हा पारस मात्र दुसऱ्या दिवशी बिलकुल त्या जंगलाच्या दिशेने जातसुद्धा नाही. दिवसभर त्या साईटवर त्या ठिकाणी काकासोबत फिरत असतो. रात्रीच्या वेळेला देखील मग दोघंजण त्या ठिकाणी स्वयंपाक करतात, जेवणाची तयारी करतात आणि दिवसभर त्यांच्या गप्पा ह्याच त्या मुलीबद्दलच गप्पा असायच्या. काका त्याच्या मनामध्ये वरचेवर भीतीत त्या ठिकाणी बसून द्यायचे आणि सांगायचे की आता आपण यातून सुटका करायची तर काय करायला पाहिजे. तर काका म्हणतात, माझ्याकडे एक जुना उपाय आहे बघ, तो उपाय आपण करून पाहू. आपण या झोपडीत राहतो, या झोपडीला एक आपण बंधन घालूया. कशा प्रकारचं बंधन असतं, तर त्या ठिकाणी जे मीठ असतं, मिठाचं एक रिंगण त्या ठिकाणी ते काका तयार करतात त्या झोपडीच्या चारी बाजूला आणि काही मंत्र पुटतात जे काही त्यांना अवगत होते ते, आणि दोघेजण रात्रभर त्या ठिकाणी झोपतात. आणि झोपल्यानंतर देखील काका सांगतात, हा उपाय माझी आजी त्या ठिकाणी मी लहान असल्यास करायची, आणि बघू आता जर एखाद्या दुष्ट आत्मा असेल, पिशाचचे डाकिने असेल, तर ते मीठ ओलांडून आपल्याजवळ येऊ शकत नाही. आणि नेमकं खरोखर त्या दिवशी त्या मिठाचं रिंगण
ओलांडून ती मुलगी आतमध्ये आलेली नसते. असं 4-5 दिवस त्या ठिकाणी होतं. 4-5 दिवसही देखील मिठाचं रिंगण त्या ठिकाणी घालतात आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी इजा होत नाही किंवा ती मुलगी देखील त्या ठिकाणी त्या झोपडीपर्यंत पोहोचत नाही. आणि नेमकं 5-6 दिवसानंतर पहिल्या साईटवरचे जे माणसं आणि ठेकेदार परत येतो. त्यांचं सामान आलेलं असतं या साईटवर काम करण्याकरता. सर्व वस्ती त्या ठिकाणी पूर्ण कॅम्प त्या गजबजलेला आणि मग अशा सर्व दाट लोकवस्तीमध्ये ते रिंगण वगैरे त्या ठिकाणी काका काही करत नाहीत. सांगतात त्या पारसला समजून, "पारस, आपण जर असं काही केलं तर हे लोक मलाच नाव ठेवतील की हा काय चेटकी भुताटकी करतो काय, काय जादूटोणा करतो काय आपल्यावर. म्हणून आता आपण दोघे या ठिकाणी शांत राहू. पण बाळा, तू मात्र त्या जंगलाच्या दिशेने जाऊ नको आणि त्या मुलीपासून मात्र थोडासा अलिप्तच राहा. आपल्या मनातून तिचे विचार त्या ठिकाणी काढून टाक." अशी समजूत त्या ठिकाणी पारसची ते काका घालत असतात. मग एक दिवस बाजार आणण्याकरता सर्व मजूर, लेबर आणि हा पारस देखील त्या ठिकाणी बाजारच्या दिशेने जातात. आठवड्याभराचं सामान त्या ठिकाणी खरेदी करायचं असतं. भाजीपाला, किराणा, जे काय लागेल ते. आणि हे सर्व खरेदी करत असतेवेळेस त्या ठिकाणी त्यांना बाजाराच्या ठिकाणीच अंधार पडतो. आता पारससोबत जे गेलेले मजूर होते, लेबर होते त्याचे, ते थोडेफार व्यसनी होते. परतीला ज्यावेळेस परत यायला निघाले, आता पायी प्रवास करायचे ते. परत यायला निघाल्यानंतर त्या मजुरांनी पारसला सांगितलं, "आम्ही चाललो बघ ठेक्यावर. तू येणार आहेस का? तुला यायचं असेल तर चल आमच्यासोबत." तेव्हा पारस त्या ठिकाणी नाही म्हणून त्यांना नकार देतो. त्याला कुठल्याही प्रकारचं व्यसन नसतं आणि हा पारस मग आपल्या हातामध्ये सामानाची पिशवी घेऊन त्याच जंगलाच्या रस्त्याने आपल्या झोपडीकडे यायला निघतो. नेमकं जंगलाच्या कोपऱ्यावर जेव्हा पोहोचतो, जंगलाच्या जवळच, तेव्हा त्याला ती मुलगी त्या ठिकाणी दिसते. तेच कपडे अंगामध्ये, तेच रूप लावण्य, तेच सौंदर्य, तेच चमकदार डोळे हे पाहून या ठिकाणी पारसला त्या ठिकाणी मुलीला पाहिल्याबरोबर भीतीने त्याची गाळ उडते आणि हा मागच्या दिशेने त्या ठिकाणी पळायला लागतो. जसा पारस पळतो त्याचा पाठलाग करती मुलगी देखील त्याच्याकडे पळत असते. "अरे पारस, थांब थांब थांब, का बरं तू पळायला लागलास? तू मला का भीतस? मला भिवू नको. मी तुला सांगितलेलं आहे, मी कुठल्या प्रकारची या ठिकाणी चुडेल नाही किंवा भूतपिशाची देखील नाही आणि तू ही सर्व परीक्षा घेतलेली आहेस माझी. मी तुझ्यासारखी एक सामान्य मुलगी आहे." असं करत 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 त्या ठिकाणी ती पारसला ती मुलगी जाऊन पकडते. त्याचा हात पकडते. हात पकडल्यानंतर हा एवढा भीतो पारस त्या ठिकाणी, त्याला अतिशय थंडी, अंगात थंडी भरल्यासारखं, हुरडी भरल्याप्रमाणे त्या ठिकाणी जाणवू लागतं. पूर्ण गरीत गात्र त्याच्या त्या ठिकाणी शांत होतात. अशा हा या ठिकाणी मूर्छित अवस्थेसारखा हा पारस त्या ठिकाणी स्तब्ध उभा राहतो. तेव्हा मग ती मुलगी त्याच्या डोक्यावरून हात फिरवते. हात फिरवल्यानंतर हा याला थोडं सामान्य बरं वाटायला लागतं. मुलगी त्याचा हात धरून त्या ठिकाणी बोलत बोलत त्याच जंगलाच्या दिशेने त्याला घेऊन येते. जंगलाच्या दिशेने घेऊन आल्यानंतर त्याला बोलते मुलगी, "पारस, तुला कसं मी व्यसन पटवून देऊ की मी या ठिकाणी तुझं काही अहित करणार नाही आणि मी भूत तर नाहीच नाही, चुडेल पण नाही. हे मी तुला वारंवार सांगितलेलं आहे. तू देखील याची परीक्षा घेतली. आता देखील तू माझ्यासोबतच आहेस. माझा हात तुझ्या हातामध्ये आहे. सांग बरं, भुताचे असे अवयव असतात का? तुझ्या शरीराप्रमाणेच माझं देखील शरीर आहे." असे लाडी उडी लावत त्या ठिकाणी एका भल्या मोठ्या झाडाच्या दिशेने या ठिकाणी ती मुलगी पारसला घेऊन जाते. पारसला त्या ठिकाणी काय वाटतं की हे आता त्या ठिकाणी देवळाच्या ठिकाणी जे मंदिर होतं त्या मंदिराच्या ठिकाणी घेऊन जाईल. रात्रभर या ठिकाणी मला त्या ठिकाणी घेऊन बसेल आणि ते काका मात्र माझी वाट पाहतील. त्या ठिकाणी पूर्ण भाजीपाला वगैरे सर्व राशन माझ्याकडंच आहे आणि काका माझी त्या ठिकाणी वाट पाहतील. असा विचार पारसच्या मनामध्ये चालू असतो. मग त्या झाडाजवळ जेव्हा ती मुलगी घेऊन जाते पारसला आणि सांगते, "पारस, तू मला या ठिकाणी अजिबात घाबरू नको. उलट मी तुझं काही ना काही चांगलंच करणार आहे, चांगलंच कल्याण करणार आहे. आहे माझ्याकडे चमत्कारी वस्तू आहेत काही काही आणि बघ मी तुझं भलंच करणार आहे. मला देखील असं वाटतं की तू लोकांच्या हाताखाली काम करण्यापेक्षा तू या ठिकाणी स्वतःचा मोठा व्यवसाय करावा. तू श्रीमंत व्हावं, तू पैसेवाला व्हावं. तुला मोठं झालेलं मला पाहायचं आहे." असं बोलत बोलत त्या झाडाच्या जवळ येऊन थांबते मुलगी. भलं मोठं त्या ठिकाणी झाड असतं. झाडाला त्या ठिकाणी जागोजाग भगदाडं पडलेले असतात. एका खिंडीमध्ये ही ती मुलगी हात घालून काहीतरी वस्तू शोधू लागते आणि एका हाताने पारसचा हात पकडलेला असतो की हा पारस पळून जाऊ नये म्हणून.
आणि मग त्या झाडाच्या डोलीमधून तिला एक चांदीचा शिक्का सापडतो. तो शिक्का हातामध्ये घेते. शिक्का पारसच्या हातात देते आणि पारसला सांगते, हा चमत्कारी शिक्का आहे. हा शिक्का नेहमी सदैव तुझ्या जवळ ठेवतो आणि मग मात्र या शिक्क्याचा चमत्कार पहा. हा शिक्का तुला कुठल्या कुठे नेऊन पोहोचवतो. पारस तो शिक्का आपल्या हातामध्ये घेऊन उलटसुलट करून पाहतो, तर त्यावर सुंदर अशा देवाची मूर्ती त्या ठिकाणी कोरलेली असते. मग पारसच्या मनातील भीती दूर होते, की भूतपिशाच असेल तर देवाच्या मूर्तीचा शिक्का आपल्याला का बरं देईल ही. त्याच्या मनातील भीती त्या ठिकाणी निघून जाते आणि शिक्का त्याच्याकडे दिल्यानंतर ती समजावून सांगते मुलगी, या शिक्क्याचा चमत्कार एवढा आहे की खरोखर याचा तुला अनुभव मिळेल. परंतु शिक्का श्रीमंत करणार आहे म्हणून तू तुझा व्यवसाय बंद करू नकोस. तू त्या ठिकाणी कष्ट कर, कष्ट करण्याची तयारी ठेव आणि मग याचा चमत्कार पहा. आणि तुला जे वाटतं की मी एवढे दिवस तुला का नाही भेटले, तर पारस मी या ठिकाणी नव्हतेच. मी माझ्या नातेवाईकाकडे गेले होते आणि आजच दुपारच्या वेळेला मी आल्यानंतर मला तुझी भेट घ्यावी वाटली म्हणून मी या ठिकाणी तुझ्याकडे येऊ लागले. तेवढ्यात तुझी आणि माझी भेट झाली. असं ते आपल्याबद्दल त्या ठिकाणी पारसला सांगू लागते. पारस तो शिक्का आपल्या हातामध्ये घेतो. तेव्हा ती मुलगी सांगते, आता तू उशीर करू नको, लवकरात लवकर तुझ्या ठिकाणावर जा. ते तुझे जे काका आहेत ते तुझी वाट पाहत असतील आणि मला मात्र विसरू नकोस पारस. मी तुझं नक्की या ठिकाणी भलंच करणार आहे. आपली मैत्री अशीच वारंवार वाढत राहील. असं बोलून मुलगी त्या ठिकाणी पारसला सोडते. पारस सुटकेचा श्वास सोडून काकाकडे जातो आणि मुलगी जंगलातून आपल्या घरी निघून जाते. ज्यावेळेस आपल्या झोपडीमध्ये हा पारस पोहोचतो, पारस पोहोचल्यानंतर ते काका त्याची वाटच पाहत बसले असतात. तेव्हा त्याला पारसला विचारतात, अरे एवढा उशीर का लागला पारस तुला यायला? ती मुलगी भेटली होती का? तेव्हा पारस म्हणतो, छे अजिबात मला ती मुलगी भेटली नाही. कारण पारसने या ठिकाणी ठरवलेलं असतं की आता या मुलीबद्दल आपण काकांना काहीच सांगायचं नाही. आणि मग दोघेजण त्या ठिकाणी रात्रीच्या जेवणाची तयारी करू लागतात. पारसजवळ जो शिक्का दिलेला असतो, तो शिक्का तो आपल्या पर्समध्ये म्हणजे पैशाच्या पाकिटामध्ये जपून ठेवतो. तर मित्र हो, आता पुढील भागामध्ये हा खरोखरच चमत्कारी शिक्का आहे का? याचे काय चमत्कार आपल्याला पाहायला मिळतील? त्या पारसच्या जीवनामध्ये काय काय घडणार आहे हे जाणून घ्यायचं असेल तर या पुढचे एपिसोड देखील आपण पहा. आजचा एपिसोड आपण याच ठिकाणी थांबूयात. तर आपल्याला कथा कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. कथा आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून मला असेच नवीन व्हिडिओ आपल्यासमोर सादर करण्यास प्रोत्साहन मिळेल. या ठिकाणीच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.